तर तुम्ही बघू शकता चंदेरी महोत्सव जसं मी तुम्हाला सांगितलं होतं चालू होणार आहे. 5 डिसेंबर पर्यंत आहे चंदेरी महोत्सव. 5 डिसेंबर नंतर पण भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे. पण एवढं स्टॉक आलाय चंदेरी महोत्सव तुम्ही बघू शकता. हे सगळे बॉक्सेस पॅक आहेत. इकडे हे कलेक्शन बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघताय आता आपण व्हिडिओची सुरुवात करणार आहे. तर ऑलरेडी एवढे चंदेरी आपण ओपन पण करून ठेवलेत. तर मला स्वतःला असा प्रश्न पडलाय की चंदेरी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 म्हणजे पण पार्ट 4, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 येईपर्यंत एखाद्या वेळेस महोत्सवाची तारीख संपून जाईल. तर तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर व्हिजिट करायचे. सत्यनारायण क्लस्टर्स वाघोली ब्रांच. सगळ्यांना ऍड्रेस माहिती आहे. ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. आणि मागचे जे महेश्वरी सोबत जे हँडलूम कॉटनचा होता 2150चा त्याच्यासाठी जो तुम्ही रिस्पॉन्स दिला खूपच जास्त प्रचंड रिस्पॉन्स आलाय. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. तर आयटम्स अजून भरपूर आहेत. स्टे ट्यून. हॉटेस्ट टॉपिक हॉटेस्ट टॉपिक सगळ्या आता लग्न सराईचं चंदेरी जे आहे ते आता आपण बघणार. सुंदर कशी वाटतेय तुम्हाला कस्टमाइज हँडमेड चंदेरी? आतापर्यंत नॉर्मल चंदेरी तर तुम्ही सगळीकडेच बघितलेले असेल आणि सत्यनारायण हे फेमस आहे त्यांच्या फेब्रुवारीच्या चंदेरी महोत्सव मध्ये आणि ह्यावेळेस त्यांनी सुंदर असा चंदेरी महोत्सव आपल्यासाठी ऑर्गनाईज केला आहे. तर त्यामध्ये काहीतरी डिफरंट असणारच ना. मी तर फर्स्ट टाइम ही कन्सेप्ट बघते आणि फर्स्ट टाइम बघितली आहे की चंदेरी सुद्धा कस्टमाइज आणि अशी हँडमेड करून छान असं घेतलेलं आहे त्यांनी. तर याची जी डिटेल माहिती आहे ना ते पुढे आपल्याला सर सांगतील. तर येस, सो दिस इज दी हँडवर्क चंदेरी. चंदेरीवरती पूर्ण हँडवर्क करून घेतलंय टू गिव्ह इट अ व्हेरी एलिगंट, व्हेरी डिफरंट लुक. म्हणजे सत्यनारायण मध्ये जे तुम्ही बोलतात की जी साडी माझ्या अंगावरती पाहिजे आहे तर तशी साडी दुसऱ्यांकडे नकोय. तर ते जर का तुम्हाला जर का ते गोष्टी अचीव्ह करायचं असेल यू हॅव टू विजिट सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स वाघोली ब्रांच अँड यू कॅन हॅव अ लुक. आता हे जे चंदेरी पट्टू चंदेरी आहे. पट्टू चंदेरीवरती आपण सुंदर अशी बुट्टी जी आहे वेगळ्या प्रकारची बुट्टी बनवून घेतली आहे. आणि हे पण तुम्ही जवळून बघू शकता. हँडवर्कचा काम आहे. ह्याच्यामध्ये सल्ली, जरी आणि तार त्यासोबत सिक्वेन्स आणि बीड्सचा वर्क केलंय. मी असं नाही सांगणार की आपण आरी वर्क करून घेतलंय. आपण एकदम डिटेलमध्ये बोलतोय की काय काय यूज केलं आहेत. पूर्णपणे एलिगंट अपकमिंग ब्रायडल कलेक्शन साठी एकदम वेगळं लुक देणार आहे. आणि ऑफकोर्स आता तुमची जी चंदेरी आहे ते अजून दुसऱ्याच्या कुणाच्याही अंगावरती दिसणार नाही. तर त्यासाठी विजिट करायचे सत्यनारायण क्लस्टर्स वाघोली ब्रांच. चंदेरी चंदेरी चंदेरी. आता चंदेरी बद्दल काय बोलायचं. तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे की चंदेरी इज जस्ट नॉट अ फॅब्रिक. चंदेरी इज अ फिलिंग. एक रॉयल फॅब्रिक आहे. रॉयल घराण्यामधून येतात. सिंधिया महाराजांनी ह्यांना सगळ्या चंदेरी विवर्सला खूप चांगल्या प्रकारे सेफगार्ड केलंय. आज त्यांच्या कृपामुळेच आपल्याला ह्या चंदेरी सगळ्या आज बघायला मिळत आहेत. तर आता हे जे आहेत हे बेसिक चंदेरी आहेत. ओरिजिनल काय काय लोक ओरिजिनल चंदेरी पण म्हणतात ह्याला. चंदेरी कतान चंदेरी आहे हे. आता तुम्हाला फक्त एक सांगायचं आता हे बारीक बॉर्डर पाइपिंग्स. आता काय काय साडींचे पल्लू सुद्धा दाखवतो. ऑफकोर्स फेब्रुवारीचा जो चंदेरीचा जो रिस्पॉन्स होता मी एवढ्या वर्षामध्ये एवढे चंदेरी नाही विकले असतील. त्यापेक्षा 10 पटीने चंदेरी फक्त मी 15 दिवसामध्ये गेले होते आपल्या. आणि कुठून कुठून कस्टमर आले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली, वाशिम, विदर्भ, मुंबई, पिंपरी चिंचवड, शिरूर, कोंढापुरी किती किती लांबून लोक आले होते. आता हे जे चंदेरी आहे हे फक्त 5,500 रुपये आहे. आता समजून घ्या. फ्रँकली स्पीकिंग पूर्ण इंस्टाग्राम किंवा पूर्ण युट्यूब वगैरे वरती रेट कमी झाले. एवढीची होती तेवढ्याला रेट कमी झाले. एक गोष्ट मी प्रॉपरली तुम्हाला समजून सांगतोय. जी प्युअर गोष्ट आहे ती आता महाग होत चालली आहे. हे लक्षात ठेवा. प्युअर टू प्युअरची जी गोष्ट आहेत ना त्या गोष्टी महाग होत चालल्यात. आणि ज्या सेमीच्या गोष्ट आहेत तर त्याच्यामध्ये अजून फॅब्रिक्सच्या डेव्हलपमेंट होत आहेत. म्हणून त्या सेम डिझाईन्स मध्ये रेट्स कमी होत चाललेत. तर हे लक्षात ठेवा. त्या गोष्टीचा फरक समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी फ्रँकली सांगितलं तर ही साडी पण आता 5,500ची आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त ह्या बिग बॉर्डर आहे. हे स्मॉल बॉर्डर आहे. पण ह्या बिग बॉर्डर मध्ये फक्त 2-4च अशा साड्या आहेत जे 5,500चे आहेत. बाकीच्या साड्या जे आहेत सेम डिझाईन, सेम फॅब्रिक, एव्हरीथिंग सेम 6,500ला पडेल. माझ्याकडं 6,500ला पडेल. बाकीकडं रेट्स अजून भरपूर तसे वाढलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये तुम्ही मग कलर रेंज
फ्रँकली स्पीकिंग आता ह्याच्यामध्ये भरपूर लोक माझ्याकडे बस्त्यामध्ये पण घेऊन जातात, देण्या घेण्याच्या हिशोबाने, किंवा चंदेरीचे जे थीम करतायत. हो हे बघा, त्याचा पदर बघा किती सुंदर असा पदर आहे. या ग्रीन कलर मध्ये तर अजून उठून दिसेल. मी माझ्या जे हे आहेत आमचे जे सेल्स कस्टमर रिलेशनशिप मैनेजर है, आप भी समझ के लो, कुछ कुछ लोग बड़ा पल्लू या फिर जो फैंसी मांग रहे हैं, तो उनका मतलब है कि उनको ये वाली चंदेरी चाहिए, क्योंकि बाकी सब चंदेरी में छोटा पल्लू या लाइनिंग पल्लू आता है. ठीक है, तो बड़ा पल्लू बोला तो उनको ये वाला आइटम चाहिए. तर काय लोक असं पण डिमांड करतायत म्हणजे त्यांना कतान चंदेरी ना माहित, त्यांना बिग पल्लू चंदेरी द्या. तर असे नवीन नवीन आम्ही पण शिकतोय. तर ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स म्हणजे आता हे बघा ना किती कलर्स आहे. आता हे जे आहे हे 6,500 ची लाईन चालू झाली. ओके 5,500 चे कलर्स आणि ह्या कलर्स मध्ये तुम्हाला फरक पण दिसून येईल. आणि हे फक्त असं आहे की आता सिल्कचा रेट खूप उंच वाढलाय, त्यासाठी. आता हा आयटम बघा, ह्या बुट्टीला तर तुम्ही महेश्वर मध्ये जे रिस्पॉन्स दिलाय, बाप रे. एक तर कसं तरी करून महिन्याच्या 10 महेश्वर बनायचे आहेत या बुट्टीमध्ये आणि 2 दिवसामध्ये संपायचे. एका महिन्याचा जो बनलेला कलेक्शन आहे तो 2 दिवसामध्ये संपून जायचं. त्यासाठी ना इलाज जे मी माझ्या लूम्स वरती पहिले फक्त अवलंबून होतो, तर मला मग दुसऱ्याकडनं पण मार्केट म्हणजे महेश्वर मार्केट वरनं पण मला विकत घ्यावं लागलं. का? कारण की मला तो परत रिस्टॉक करायचंय. रिक्वायरमेंट तेवढी आहे. परत रिस्टॉक करायचं तर परत 1 महिना जाईल. नक्कीच. आणि ऑर्डर किती वाढतायत, आणि मेन म्हणजे लग्नाचे ऑर्डर, काय शाळांच्या युनिफॉर्मचे ऑर्डर्स पण आले. ओके त्यांना एवढं चांगलं वाटलं. नाउ दिस इज जाल परी पल्ला. त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. मग आता हा पल्लू एकदम वेगळे, याला आईस्क्रीम पल्लू. म्हणजे असंच पल्लूला बघितलं मला आईस्क्रीम सारखं वाटलं. तसं आईस्क्रीम सारखं काही नाहीये. असं नको व्हायला की तिकडं लेडीज म्हणणार छे आईस्क्रीम सारखं काय याच्यामध्ये. तरी असं बघून मला एकदम पहिल्यांदा जे बघितलं ज्यावेळेस डिझाईन बनली, तर असं झालं अरे आईस्क्रीम पल्लू. हा गाजरी कलर ह्या बुट्टीमध्ये किती सुंदर वाटतंय हे तुम्ही बघू शकता. आता हे 6,500 ची रेंज आहेत. हे जे सगळं बघतोय आपण, हा एक बघा, ऑफकोर्स द ब्राईट येल्लो. आता हे कलरचा ऍक्च्युली एवढा जास्त रिस्पॉन्स झाला ना महेश्वर मध्ये, स्पेशली चंदेरीमध्ये 3-4 पीस बनवून घेतले. आंबा, एकदम रस्ट कलर, पर्पल, काय दिसतोय हा कलर. दिस कलर ऍक्च्युली तुम्हाला अजून एक सांगतो, हे जे कलर आहे हा सगळ्यात महागडा कलर आहे. ओके तुम्ही म्हणणार कलर महागडा म्हणजे काय. पर्पल कलरची जी डाय येते ना ती सगळ्यात जास्त महाग आहे. तुम्ही गुगल वरती वगैरे जरी टाकलं ना, तर पर्पल हा जो कलर होता हा ब्रिटिशच्या काळी फक्त ब्रिटिशच्या राणी महाराणीच नेसायचे, किंवा त्यांचे जे मोठे पदाधिकारी होते तेच नेसायचे. कारण की इंग्लंडमध्ये ज्यावेळेस ह्या कलरची डाय बनायची, तर ही डाय सगळ्यात जास्त महाग राहायची आणि बाकीच्यांना परवडायची नाही. सो त्यामुळे याची कॉस्ट जास्त असते. इनफॅक्ट तुम्ही जे क्वीन आहे म्हणजे त्यांचा जो मेन क्राउन पण बघणार, क्राउन मध्ये पण पर्पल कलर यूज केले. ओके तर आम्हाला खरंच असा प्रश्न पडलाय स्टार्टिंगला, जे आता हे नाव दिस इज अगेन अ डिफरंट बुट्टी. हे जे कलर्स आहेत थोडे काय वयस्कर वगैरे असेल तर दिस इज गोइंग टू लुक व्हेरी व्हेरी रिच अँड एलिगंट ऑन देम. तर हा परत 5,500 चा कलेक्शन चालू झालंय. किती कलर्स आहे तुम्ही बघू शकता. आणि सगळे कलर एकापेक्षा एक सुंदर आहेत. तुम्हाला फक्त तुमची रिक्वायरमेंट सांगायची की तुम्हाला ह्या शेड मध्ये ही चंदेरी हवी आहे, तुमची फुलफिल होणार आहे रिक्वेस्ट सगळ्या. एका छताखाली एवढ्या चंदेरी. इट इज गोइंग टू बी महाराष्ट्रा's बिगेस्ट चंदेरी महोत्सव. आणि तुम्ही तर सुरुवातीला बघितली ना ते कस्टमाइज चंदेरी जी आपण करून दाखवली, राईट. तर त्या ऍक्च्युली एकच पीस आपण इन हाऊस बनवलं आहे. असं नाहीये की त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल. इन हाऊस बनवलं आहे. तर यू कॅन सिलेक्ट द साडी
आणि ते आपण मग ते पण फक्त पट्टू चंदेरीवरती इज पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल ऑन कतान चंदेरी. तर ते बघण्यासाठी तर तुम्ही मस्ट विजिट करा सत्यनारायणला. खूप सुंदर आहे. स्क्रीनवर तर छान दिसतच असेल, पण मी रिअल मध्येही बघितले. इतकं छान डिटेल, अगदी सोबर असं वर्क केलेलं आहे आणि ऑल एज ग्रुपला सूट होईल ते सुद्धा. लुक ॲट दिस फॅन्टॅस्टिक पीस. याच्यामध्ये आपण थोडेसे चेंजेस केले होते. ही बुट्टी मागच्या वेळेस पण होती, बट दिस टाइम इट इज समथिंग डिफरंट. प्राइसिंग ॲट ओनली 7950, 7950. नाव हॅव अ लुक ॲट द डिफरन्स. पल्लू बघा, सुंदरसं कलर कॉम्बिनेशन यूज झालेले आहे आणि बघू शकता दोन जरी आहे. लुक ॲट द कलर्स. त्याच्यानंतर हा राणी कलर इज फॅन्टॅस्टिक. त्याच्यानंतर हा पोपटी कलर पण एक खूप वेगळा आहे. 7950. तर ठीक आहे. आता ऍक्च्युली चंदेरीचे प्राइसिंग नाही का 5500, 6500, 8500, 9500 हे असे फिक्स आहेत. आणि अशा आता आपण भरपूर काय वेगळं एक्सपेरिमेंटिंग करतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदम खूप वेगळं कलेक्शन बघायला मिळणार आहे. 11800 ची चंदेरी आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 9450 ला भेटणार आहे ही. ऑफकोर्स मीनाकारी बुट्टा, नक्षी बॉर्डर. तुम्ही ओव्हरऑल ह्याच्या बॉर्डर आणि मीनाकारी बॉर्डर पण मीनाकारी आहे. तर आता हा कलेक्शन आपण थोडं फास्ट दाखवणार आहे. प्रत्येक पीस वेगळा. सगळ्यात जास्त डिमांड असणारी सेल्फ मध्ये जे रेड आहे, दोन साडीचा जास्त डिमांड येतोय. स्पेसिफिकली दिस सेल्फ मध्ये रेड आणि सेल्फ मध्ये ग्रीन. तर रेड मध्ये तुम्हाला 5-6 पीस भेटतील, ग्रीन मध्ये पण एक 5-6 पीस भेटतील. त्याच्यानंतर हा मेहंदी कलरचा कॉम्बिनेशन. दिस कॉम्बिनेशन इज नेवर आउट ऑफ ट्रेंड. फायर येलो विथ ग्रीन. राणी, बिग बॉर्डर, मीडियम बॉर्डर, स्मॉल बॉर्डर, सगळ्या टाईपचा कलेक्शन बघायला मिळणार आहे. नाव समथिंग व्हेरी न्यू. वाईन कुर्ता कलर आहे. कुर्ता कलर. मला खरंच असं वाटतंय की चंदेरीचं कलेक्शन एवढं नाही आणायला पाहिजे होतं. का? कारण की एवढं कलेक्शन नसतं तर मी साडी सगळी थोडी उघडून वगैरे दाखवली असती. तरी मी एक साडी उघडून दाखवतो तुम्हाला, कारण की ती साडी उघडायला गेलो मग व्हिडिओ खूप मोठा होईल. व्हिडिओ मोठं झालं तर मग तुम्ही काय करता, मग तुम्ही स्किप करून टाकतात, विच वी डोंट लाईक. तर हे बघा तुम्ही, सुंदरसा फिरता टोन आहे. मजा किती. आणि हीच मजा आहे ना तुम्हाला प्रत्येक 70% ऑफ द साडीज मध्ये अशी मजा येईल. मला सगळ्या साड्या खरंच खोलून दाखवता नाही येणार, पण तुम्ही एकदा विजिट करा. वी आर व्हेरी शुअर जी मजा येणार आहे तुम्हाला. ऑफकोर्स अनुष्का शर्मा जी ग्रीन साडी नेसली होती ती पण साडी आहे, हे तुम्ही बघू शकता. हा एक वेगळा कलर आहे. दिस इज न्यू कलर. दिस इज न्यू कलर. आता ह्याच्यामध्ये असे भरपूर चंदेरीज आहेत. त्याच्यामध्ये आपण जय माताजी जरी पण ठीक आहे, आता एवढं डीप मध्ये नाही सांगत, उगाचच ते कन्फ्युजन होईल. तर समजून घ्या, ऑल ओव्हर इंडियामध्ये जो पण सिल्क यूज होतो, प्युअर सिल्क, त्याचा जो उगम आहे ते 2च ठिकाणावरून आहे. बँगलोरवरूनच. येवलाची साडी असू किंवा म्हणजे बनारसी असू किंवा काही असू द्या, किंवा तुमची कांजीवरम असू, कांचीपुरम असू, काही असू, तर ते सिल्क सगळे एकच ठिकाणी बनतं. फरक काय होतो? फरक असतो विविंग कल्चर मध्ये. आता हे जे आहे, आता हे मग कडक कसं काय, ते सॉफ्ट कसं काय, पण दिस इज सिल्क बाय ऑर्गेन्झा. आणि ह्यांचं विविंग कल्चर वेगळं आहे. तर त्याच्यामध्ये तो थोडस जो लूम आहे, लूम मध्ये काय ना काहीतरी थोडा कडकपणा जो येतो, तर त्यासाठी आहे. मी समजून घ्या, जे रेशम बाकीच्या आपण माहेश्वर वगैरे मध्ये यूज करतो किंवा सिल्क्स वगैरे मध्ये यूज करतात ना, तर ते जे रेशम आहे ते रेशम
प्रॉपरली त्याला पाण्यामध्ये म्हणजे पहिले प्रॉपर डीप करून हे केलं असतं. स्पेसिफिकली कॉटन्स, त्याच्यामध्ये त्यांना पहिले डीप केलं असतं प्रॉपर. हे 7,950 आहे. आता ह्याच्यामध्ये काही साडी 9,450 ची आहे, काही साडी 10,600 ची आहे. आता ही स्पेसिफिकली साडी 11,600 ची. आता ही सेम साडी माझ्या हिशोबाने 10,900 ला पण अवेलेबल आहे. पण जसं सिल्क कमी जास्त झालंय, फेअर रिझनेबल प्राइसिंग, फेअर प्राइसिंग, 11,600 ला मी भरपूर साड्या विकलेत हे. पण असं नाही की जे 10,900 ची ते 10,900च ठेवली, असं नाही की त्याला पण 11,600चं लेबल लावलंय. जसं जसं सिल्कचा रेट कमी जास्त झालाय. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या, हे मीनाकारी बुट्टी आहे, हे सिंगल बुट्टी आहे, पण ही एक नाल बुट्टी आहे, ही आरपार बुट्टी आहे. व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये समजवलं होतं, पण व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित समजत नाही. प्रत्यक्षात ज्यावेळेस येणार त्यावेळेस 100% तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर 100% सांगाल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक नाल बुट्टी अँड दिस आरपार बुट्टी. आता हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये एक मरून कलर पण होता, पण ऍक्च्युली एक कस्टमरचा ऑर्डरचा होता मरून कलर, तर ते त्यांना आम्ही रिटर्न करून दिलं. चटई बॉर्डर. आता हे बघा अनुष्का शर्मा. आता अनुष्का शर्मा 11,500 पण विकली, आता 12,300चा रेट आलाय. अनुष्का शर्मा मध्ये अजून कमी रेंज मध्ये पण येते, 9.5च्या रेंज मध्ये पण अनुष्का शर्मा येते, पण ती 9.5ची ते बघितल्यावरती तुम्ही घेणार पण नाही. तर तो एक डिफरन्स आहे. तर त्याच्यामध्ये बुट्टी जी आहे, हे जे गच्च बुट्टी आहे, बुट्टी खूप छोट्या छोट्या बुट्टी, म्हणजे नाही का बुट्टी एवढं, बुट्टीचं एवढं मजा येत नाही बुट्टीमध्ये. ऑफकोर्स द ब्लॅक कलर. अनुष्का शर्मा मध्ये आता हा एक कलर बनवलाय, व्हाईट. तर आता चला मी तुम्हाला सिलेक्टेड, आता तुम्हाला आहे तर भरपूर आयटम्स आहेत त्याच्यामध्ये, पण तसं मी पाहिजे असेल तर दिस कलर भगवा ऑरेंज, हा लवकर मिळत नाही, हे कॉम्बिनेशन चांगलं आहे. दिस इज अ न्यू कलर. आता हे थोडं पट्टू मध्ये येऊ. पट्टू हे एकदम प्रीमियम आहे, खूप जास्त प्रीमियम आहे. हे 14.5ला, 22.5ची आहे, 14.5ला पडते ही साडी. ऑफकोर्स लाइनिंगचा पदर. हे सिल्क बाय सिल्क आहे, हे चिरणार नाही, हे अजिबात चिरणार नाही. दिस इज सिल्क बाय सिल्क. तो सिल्क बाय ऑर्गेन्झा, तो कतान होता, हे पट्टू आहे. तो सिल्क बाय ऑर्गेन्झा आहे, हा सिल्क बाय सिल्क आहे. तर हे एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर हा एक पीस खूप सुंदर बनलाय सेल्फ मध्ये. वाव, पीस बघा ना. ऍक्च्युली सगळेच पीस दाखवायला पाहिजे, कुठल्या कस्टमरला काय आवडणार ते समजत नाही. सेल्फ मध्ये रेड, सेल्फ मध्ये रेड मध्ये अजून भरपूर ऑप्शन्स आहेत, पण कलेक्शन किती आहे. अँड हा कलेक्शन मी आता ऑनलाईन नाही देणार आहे, ऑनलाईन नाही. त्यासाठी प्लीज विजिट करा. ग्रीन चटई बॉर्डर. हा एक पण पीस खूप सुंदर आला, बॉर्डर वगैरे बघणार ना, खूप सुंदर आली. इंस्टाग्रामला पण आम्ही जे व्हिडिओ टाकले तर ही साडी त्याच्यामध्ये दिसते, त्याच्यासाठी खूप लोक विचारतायत. आता हे बघा ना, स्काय ब्ल्यू, काय जबरदस्त आहे, जबरदस्त. ऑफकोर्स म्हणजे मला स्वतःला पण वी लव्ह टू ब्रिंग असे टाईपचा कलेक्शन. आता हा मोरपंखी मॅडम, खूप सुंदर. आणि बघू शकता बुट्टाही छान दिलेला आहे त्याला. वेअर केल्यावर तर सगळ्या साड्या खूप सुंदर दिसणार आहे. तुमच्यासारखी मी ही फक्त साड्या बघण्यात आणि कलर बघण्यात मग्न आहे, म्हणून माझा आवाज मध्ये मध्ये कमी येत असेल तुम्हाला. ट्रेडिशनल कलर्स भरपूर, म्हणजे आता हे बघा, हे आहे तुमचं
टिश्यू. ओके. आणि याबद्दल तुम्हाला काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल ना, तर सरांचा पर्सनल नंबर आपण स्क्रीनवर डिस्प्ले करतोय, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप कॉल किंवा मेसेज करू शकता. रेड मध्ये बघू शकता किती कलेक्शन आहे. मग त्याच्यानंतर हा झाला स्काय ब्ल्यू, मस्टर्ड मध्ये नाहीये जास्त कलेक्शन. मस्टर्ड मध्ये 1-2च पीस आहे. मस्टर्ड मध्ये हा टिश्यू मध्ये आहे आणि खूप वेगळ्या टाईपचं कलेक्शन आहे. दिस पीच कलर टिश्यू साडी, फॅन्टॅस्टिक. आणि हे पण एक समथिंग डिझायनर पीस, रेट्रो वाइब देते याच्यावर. एकदम रेट्रो वाइब. येस, डिझायनर पीस. सो यू कॅन हॅव अ लुक ॲट द, हे टिश्यू चंदेरीचा कलेक्शन आहे. काही 9,150, काही 9,450, काही 10-10.5ची पण रेंजचे आहेत. तर वेगळ्या वेगळ्या रेंजचे कलेक्शन अवेलेबल आहेत. कलर मस्त आहे. स्पेसिफिकली दिस कलर लुक्स व्हेरी फॅन्टॅस्टिक. खूप मस्त दिसतो हा कलर, कारण की हे मागच्या सीझनला पण होता. वेअर केल्यानंतर कस्टमरनी फोटो पाठवलं होतं. खूप क्रेझी, खूप चांगलं दिसत होतं. त्यानंतर या लग्नामध्ये तुम्ही अशी टाय अँड डायची पण थीम करू शकता. सुंदर. मल्टी कलर चंदेरी. सगळ्याच लेडीज नाही नेसत, कारण की असं हे मल्टी कलर त्यांना पण संगीत नाईट होली- साठी होली किंवा रंगोली. मेहंदी येस, साठी म्हणजे खूप तेच सुंदर सांगितलं. दिसणार. हे पण हे तुमची चांगली थीम बनवू शकते. नक्कीच. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सजेस्ट करणं, दॅट इज आवर मेन वर्क. त्याच्यामध्ये मग कलर्स वगैरे आहेत अवेलेबल. आणि हे लाइनिंग चंदेरी मध्ये पण भरपूर स्टॉक आहे. अच्छा, अजून एक सांगतो, ज्यांना ज्यांना लाइनिंग चंदेरी घ्यायची इच्छा असेल आताच घेऊन टाका. कारण की आता ह्याचा रेट होऊन जाईल नंतर 16.5 वगैरेच्या रेंज मध्ये जाईल. आता तुम्हाला फक्त आणि फक्त 10,900 ला बसणार आहे हे. आणि माझी भविष्यवाणीची तुम्ही अजिबात काळजी करू नये, कारण की मी खूप शुअर आहे ह्याचा रेट तेवढाच होणार आहे. ह्याचा रेट खूप वाढणार आहे, स्पेसिफिकली हा आयटमचा. लाइनिंग मध्ये फ्रँकली काय झालंय, जरी पण महाग झाली आणि ह्याच्यामध्ये जरी पण खूप जाते. तर दिस इज द फायनल टाइम. हे जे पण कलेक्शन दिसतंय फायनल लॉट आहे, जे तुम्हाला 10,900च्या रेंज मध्ये बसेल. नंतर हे 16.5 वगैरेच्या रेंज मध्ये हे होऊन जाईल. हा असं असू शकतं की एका महिन्यानंतर माझ्याकडं हा कलेक्शन अवेलेबल नाहीये, दुसरीकडे तुम्हाला 10,900 किंवा 11.5, 12.5, 12.13च्या रेंज मध्ये जे नॉर्मल सेलिंग आहे तिकडे ते भेटून जाईल. पण मी ज्यावेळेस परत जर का हे कलेक्शन बनवायला गेलो तर माझी ही कॉस्टिंग जवळपास 15-16च्या रेंज मध्येच जाणार आहे, हे लक्षात ठेवा. तर कुठल्याही प्रकारे कस्टमरला फिरवायचं काम किंवा खोटी माहिती द्यायचं काम किंवा काही असं फसवायचं काम सत्यनारायण मध्ये अजिबात होणार नाही. कारण की आम्ही 3 पिढ्यांपासून हे काम करतोय आणि मोर दॅन दॅट 3 पिढ्यांपासून करतोय, पण मला अजून हे वेगळ्या स्तरावरती घेऊन जायचंय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, दॅट इज व्हेरी मच मोर इम्पॉर्टंट. एकदम युनिक काही काही कलेक्शन्स मी दाखवतो. बुट्टीवरती जे नस काढली आहे, नस इज व्हेरी युनिक. नस मी मागच्या येवल्याच्या व्हिडिओज वगैरे मध्ये सांगितले नसचा अर्थ काय आहे. आता हे पट्टूज मध्ये काय युनिक व्हरायटीज. नाव दिस इज फॅन्टॅस्टिक पीस, फॅन्टॅस्टिक. काय रेट आला याचा? येस, 14.5च्या रेंज मध्ये आलं. फॅन्टॅस्टिक पीस आहे. मुनिया. ताबडतोब हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. शेअर कोणासोबत करायचंय? जे पण तुमच्या चंदेरी लवर फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत, आणि ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्यासोबत तर लवकरात लवकर शेअर करायचं आहे. चंद्रची थीम आज खूप जोरामध्ये चालू आहे. त्यासोबत प्लेलिस्ट मध्ये जावा, ऋतुजा राहुलच्या चॅनल वरती जावा, प्लेलिस्ट मध्ये जावा.
सत्यनारायण क्लॉथ स्टोर्सचे सेपरेट भरपूर व्हिडिओज आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला भेटेल. एस्पेशली येवलाचा व्हिडिओ बघा, बनारसी कथांचा अविन्य कलेक्शन आहे तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हँडलूम कॉटनचा व्हिडिओ जे माहेश्वरच्या नावाने हे केले ते हे बघा. हे ब्राईट आहे, पण ऑफकोर्स विचार करा, आता ह्याच्यावरती पण तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. या बुट्टीला आपण अजून हायलाइट करू जरदोजी वगैरेने. जस्ट इमॅजिन तुमची नवरी किंवा तुम्ही जर का स्वतः नवरी असेल तर तुम्ही हल्दीमध्ये जर का ही साडी नेसली तर किती वेगळं. सगळ्यांचे म्हणजे असं वाटेल की कुठलं मनीष मल्होत्रा वगैरे कुठनं काय साडी बनवली, काय बनवलं, अरे काहीतरी वेगळंच बनवलं, आपण कुठून इकडे पुण्यामध्ये तर कधी बघितली पण नाही अशी साडी. सो फॉर दॅट विजिट सत्यनारायण सिल्क्स. आता हीच रेड कलर मध्ये अवेलेबल होती ती साडी, त्याच्यावरती आपण वर्क करून घेतलंय. तर खूप वेगळे वेगळे. मग जाल मध्ये जाल का कलेक्शन, जाल मध्ये अजून कलेक्शन आहे जाल मध्ये. आता हे काशी विश्वनाथ, कामधेनूची डिझाईन आमची. मागच्या महोत्सवामध्ये पण एकच पीस होता आणि त्यांना सांगितलं होतं की जो पीस आहे नेक्स्ट पीस म्हणजे लवकर नाही बनवण्यात येणार. तर आता हा नेक्स्ट महोत्सव चालू झाला म्हणून आता हा एक पीस बनवलाय, कामधेनूची डिझाईन. मग चेक्स मध्ये चंदेरी पण भेटेल तुम्हाला. ह्याच्यामध्ये टेम्पल्स पण आहेत. नाव हेअर कम्स आर स्पेशल 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 जाल कलेक्शन. हे बघा, हा बघा. नाव सेम साडी समंता रुत प्रभू ऍक्ट्रेस त्यांनी नेसली आहे, सेम साडी आहे. अच्छा, अजून एक भरपूर लोकांचे डीएम्स येत आहेत. आता इंस्टाग्रामचे कॅम्पेन वगैरे पण चालू आहे आमचे, तर भरपूर लोक डीएम्स करतात की त्यांना जे काजोलने नेसली ती सेम साडी पाहिजे. तर ठीक आहे, आता ऍक्च्युली डीएम्स जास्त येऊ लागले म्हणून आम्ही बनवतोय, परत बनवायला चालू केलं. ते बंद केलं होतं कारण की ते आता असं झालं, आम्हीच जवळपास 10-12 पीस विकलेत त्याचे, तर ते थोडं कॉमन वाटायला लागलं म्हणून ते आता आम्ही बंद करणार होतो. बट आता कस्टमरची डिमांड आहे तर ते आता परत चालू करणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही जाल. भरपूर जास्त कलेक्शन आहे अजून म्हणजे आतापर्यंत हे जे बघतात ह्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर कलेक्शन आहे. मला लवकरात लवकर विजिट करायचं आहे. पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 काही नाही येणार आहे आता, कारण की वी कॅन नॉट वेट. आता महोत्सव ऍक्च्युली परवापासून चालू होणार आहे आणि इंस्टाग्राम वगैरे वरती तर खूप लोकांचे डिमांड म्हणजे लगेच इन्क्वायरीज भरपूर चालू झालेत की अँड वी आर रिअली वेटिंग. आम्ही खरंच खूप उत्साहित आहोत या महोत्सवासाठी आणि तुमच्या आतुरतेने वाट बघतोय. येस, वी आर वेटिंग फॉर यू. आता हे साडी बघू शकता तुम्ही, हे ऍक्च्युली नवीन बनवले, पूर्ण न्यू कॉन्सेप्ट आहे. जामदानी मध्ये बनवले. तर जामदानी सगळ्या मार्केटमध्ये जे तुम्हाला जामदानी मिळत आहे, ठीक आहे, फॅब्रिक थोडं ह्याच्यापेक्षा थोडं हलकं आहे किंवा हे पण भरपूर असे क्वालिटीमध्ये पण भरपूर लोक ठेवतात. पण जामदानी हे जे हे वाला मिळतोय, हे वाला मिळतोय तुम्हाला. त्याच्यानंतर जे सिक्वेन्स वाला आहे, बघा हे सिक्वेन्स वाला, हे मेजरली मिळते मार्केटमध्ये. हे जामदानी मेजरली मिळते. हे मेजरली मिळते तुम्हाला मार्केटमध्ये. पण हा जो आहे ना, दिस इज प्युअर टसर, प्युअर मस्लिन आहे. सॉरी, टसर वेगळे आहे, टसर वेगळं दाखवतो. दिस इज प्युअर मस्लिन. पूर्ण क्राफ्टमॅनशिपच वेगळी आहे. हे पण तुम्हाला भेटल. आणि त्याच सोबत हे बघा, हे प्युअर टसर मध्ये, हे प्युअर टसर जामदानी. टसर जामदानी 9750 आणि हे 11950 ची आली आहे, 9750. आणि जे मस्लिन आहे, मस्लिन मध्ये हा एकच पीस आता बनवलाय
तर मस्लिन जी आहे तुम्हाला 11,950 ची. आता ह्याच्यामध्ये मी ट्रेडिंग वगैरेचा काहीच विषय नाही. हे सगळे आपल्याच लूम वरती बनतात. म्हणून ह्याचं प्रोडक्शन खूप स्लो आहे. खूप स्लो आहे. हळू-हळू येतंय. प्युअर टसरमध्ये आणि ऑफकोर्स मागच्या व्हिडिओजमध्ये पण ह्याचे कलर्स दाखवले होते. पण आता तुम्ही चंदेरी महोत्सवाला ज्यावेळेस येणार, तर खूप वेगळे-वेगळे आयटम्स पण आहेत तुमच्यासाठी. तर ताबडतोब व्हिजिट करा. चंदेरी महोत्सवासाठी सत्यनारायण क्लस्टर्स वाघोली ब्रांच. तर समजून घ्या फक्त आणि फक्त 5 डिसेंबर पर्यंतचा असणार आहे हा महोत्सव. 5 डिसेंबर पर्यंतचा असणार आहे हा महोत्सव. पण कलेक्शन सत्यनारायण सिल्क्समध्ये कधी या भरपूर भेटणार आहे. पण ये जो दिन है, ये दिन थोड़े खास है. तो ये खास लम्हों को, खास पलों को और खास बनाए सत्यनारायण के साथ. तर लवकरात लवकर व्हिजिट करायचं सत्यनारायण क्लस्टर्स वाघोली ब्रांच आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर सगळ्यांसोबत शेअर करायचा. येस, मामी, काकी, बहीण, आत्या, आजी, फ्रेंड असू, किटी पार्टी असू, ऑफिसचा ग्रुप असू, सगळ्यांसोबत लवकरात लवकर शेअर करा आणि असं सत्यनारायण क्लस्टर्सला प्रेम देत राहा. धन्यवाद.